कलियुगात श्रद्धा आणि सबुरीचा दिव्य मंत्र घेऊन अवतरलेला एक महान संत, सर्वांचा परमेश्वर एकच, हिंदूंना सलाम आणि मुस्लिमांना राम राम. जातीपातीची बंधने तोडण्यासाठी अवतरित झाले साईराम. राव असो वा रौत, ब्राह्मण असो वा क्षुद्र, ईश्वराला सारेच समान. ही कथा आहे शिर्डी गावची. त्या काळी ब्राह्मण क्षुद्र या वर्णव्यवस्थेचे फारच तोंड वाजले होते. गावचे कुलकर्णी आणि वैद्य साईबाबांचा खूपच द्वेष करीत होते. वैद्य बुवांच्या शब्दांनी घायाळ झालेली दोघं आपले दुःख आवरीत साईबाबांकडे गेली आणि काय झालं बाळ? बाबा बाबा आम्हाला मंदिरात जाऊ देत नाहीत. का? तिला म्हणतात आम्ही शूद्र आहोत. हा ते तसंच म्हणलं, कारण तुमच्यासाठी मानव सेवा ते नाही करू शकत आणि म्हणूनच ते तुम्हाला शूद्र म्हणतात. हा बेटी, त्या दगडाजवळ ठेव नारळ आणि फुलं. साईबाबांच्या आज्ञेवरून रमैया आणि विद्या यांनी एका दगडासमोर नारळ आणि फुलं अर्पण केली. आणि काय चमत्कार! रमैया आणि विद्याला साक्षात खंडोबाचे दर्शन झाले. या प्रकारे श्री साईबाबांनी पुन्हा सिद्ध केले की ईश्वराला सारेच समान असते. आपणही विनम्र भावाने सुख करता दुःख करता श्री गणेशाला प्रार्थना करतो. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू